डिमांड मधनं काय काय आणले दाखवतो मला. हा लय खरेदी केल्या, लय म्हणजे बऱ्यापैकीच केल्या. एवढी पिशवी भरल्या. हे पिशवीत काय काय, पहिला सगळ्यात आधी तर पावसाळा चालू आहे. आई साहेबांची बटर खायची पद्धत बघा. यात असं बोडी द्या आणि मग ह्यातनं त्या प्लेटमध्ये काढ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग भावना आणि माझ्या बहिणीनो. आज सगळं आवरून चहा ठेवला आहे मस्तपैकी गरगरीत. आज एक माप दूध आणलेलं आणि त्याचं पूर्ण मापाचाच चहा ठेवला आहे. तर चहा आपला शिजतो आहे की नाही, एकच मिनटं थांबा. आज नाश्त्याला आणतात आपण माधुरी दीक्षितचं बटर आहे. माधुरी दीक्षितचं बटर म्हणजे तिच्या कंपनीचं बटर आहे. नाहीतर आणि काहीतरी वेगळा अर्थ काढायचा लागला. 1 2 3 किती काढायचं मम्मी? किती देऊ? 5. आमचा व्यवस्थित चहाचा सेटअप सगळा लागला आहे. मी चहा करून आणलो एकदम घरघरीत. एवढा अर्ध बघून चहा केला आहे. आणि आई साहेबांची बटर खायची पद्धत बघा. यात असं बोडी द्या आणि मग ह्यातनं त्या प्लेटमध्ये काढत्या बघा. आता हे सगळं ते बटर दिसायला तुम्हाला ते सगळं भिजवून घेणार पहिला चहात, मग त्या प्लेटमध्ये जाणार. मग प्लेटमधनं मग पोटात जाणार असा विषय आहे. कारण दात नसल्यामुळे तिला ते दातानं फुटत नाहीत. नंतर ते असं करत्या, भिजवत्या व्यवस्थित चहात आणि मग नंतर ना मऊ झालं की मग खाते ती. आणि का हा आईसाहेब आमच्या नाश्ता करायला लागलो. तेवढा नाश्ता होऊन तिथं मी नेतो भांडी देऊन आलोच. 7:30 मिनिटात आंघोळ बी करायला जाऊन. आणि आज उठायला तुमच्या भावाला लय वेळ झाला, 9:30 वाजल्यात. मग कामावरला पण पुढे 12 वाजणार मला. नंतर बघतो आणि बाकीच काय काय काम आहेत किरवत तेवढं उडवतो आणि तुमच्यापाशी येतो 7:30 मिनिटात. आत्ताच भांडी धुवून आले मी. गार पाण्यात हात घालायचं म्हणलं की ना अंगावर काटा येते. आत्ताच भांडी धुवून येते. एवढी भांडी घेतला तुमच्या भावानं वाळा घातला. अंघोळीला पाणी ठेवले आणि सूत्रांकडून अशी माहिती आली की पाणी येणार आहे 10 वाजता. 10 वाजून 6 मिनिटं झाल्यात. तर कधी पाणी येते ते आल्यावरच पाणी खरं म्हणायचं. तो खरं काय धरायला नसते त्याचं. पण ते 10ला येते, संध्याकाळ 5ला बी येते, काय अशी नाही 8ला बी येते. त्याचं काय खरं काय गाणं नसते. झाले काय तुझं? किती वेळ लागणार आहे तुला? संध्याकाळवरून होईल काय? संध्याकाळवरून होईल का नसतं? चला मग मी चिडलेले अशा तर बारीक मध्ये आलो. थांबा मी पाण्यात जुळणा लावून येतो. काय असेल सांग डब्यात जेवायलाच? अंदाज सांग. अंदाज गेस कर. गेस दी डब्बा. आज टुडे इज द डब्बा गेसिंग. हा काय असेल भाजी सांग. गेस कर. तू सांग. अगं काय भाजी असेल मला विचारू नकोस. तू सांग काय असेल. सांग की काय भाजी असेल. अंदाज सांग. अंदाज सांग. हा सांग. शाबास माझे पिल्लू. हा अंदाज. हा हा भाजी न काय भाजी असेल ते सांग. भाजी. आई साहेबांना म्हटलो भाजी गेस करा डब्यात काय असेल. मला म्हणते भाजी असेल. काय बोलायचं. खा आवडते गडगड खा. अगं बास की ताट भरलंय ते. चपाती कुठे ठेवणार आहे? बारक्या पोरगी करत जाऊ नको सारखं. मम्मी चालू कर. हे तुझा तांब्या, हे तुझं ताट. मी बी जेवतो. हा भुका लागल्या. जेवतो भावनं. जेवायला या सगळीजण भावनं माझ्या बहिणीनो. जेवतो पोट भरून आणि येतो मग. बघ्याचं एक कामलंही नाहीत. पाऊस पाणी येणार आहे बहुतेक. 10ला पाणी येणार होतं मी म्हटलेलोच. तरी आलं तर 10ला, नाहीतर गंगेला. असं असते पाणीवाल्याचं. तर राणी सरकार आमचं जेवत बसल्यात. मला बी लागल्यात भुका जाम. त्यामुळं मी बी जेवतो आणि येतो. असा विषय माहिती आहे काय? जेवून झाले की 3.5 मिनिटात म्हणजे आम्हाला झोप येते. आम्हाला म्हणजे आमच्या आईसाहेब आता उगाच एकटीच असाल ती. कारण ते का असाल ती सत्ता हा का असाल ती सत्ता की हे शुगरचं औषध आहे. आणि जेवल्यावर दुपार आणि संध्याकाळ 2 टाईम द्यायचं. सकाळी काय नाश्ता केल्यावर देत नाही. सकाळ आणि दुपारी संध्याकाळ असते. आता औषध पिल्यात. बसणार काय तासभर जरा खुर्चीवर? आता हा बस तासभर जरा.
हो कर. औषध काढतील सगळं तोंडात बाहेर. काय डोस केलं जाईल औषधांनी सांडून ठेवून माझ्या डोस करता आपण पुसत बसायला लागेल. सगळं ठेवलं की नाही एका जागाला व्यवस्थित. म्हणजे मी आता आम्ही झोपायला रिकाम झाले. मी झोपणार नाही, ती झोपते आता. आता 5-5:30 उठत नाही. किती वाजता उठणार होता का बसतेच तासभर? बस की झालं. मग किती 2 तास? आई साहेबांना आले आता झोपताना एक लई ताप होते भावानो. मग कसं आहे शेवटी आई साहेब आहेत, करायला तर पाहिजेच. चला 1-2 साडेवाडे. शाबास. चला झोपा. गुड नाईट. हो कांबरून घालायला लागते यांनी, काय तर थंड वाजते. कांबरून डबल घालायचं नाही, सिंगल घालायचं व्यवस्थित. बस काय सिंगल घातले सगळं. बस बस तर बस. चला झोपलेले आमच्या राणी सरकार कसं दिसाले बघा. ते टावेलात बाळ गुंडाळ्या का दिसाले तेवढंच. हसत्या बघा, आतल्यात हसत असते ही. आहे काय कसं ओळखले मी? आतल्यात हसत असते ती. मला माहिती आहे सगळं, गुण ओळखतोय मी. तर आम्ही उठणार डायरेक्ट 4 वाजता. 4ला नाही 5ला उठते मम्मी. त्यामुळे आता जरा पडतो भाऊ. पावसाचं वातावरण जर काय नाही आहे. सगळं ओके मध्ये आवडून घेतले आता. कारण तेवढा हात आणतो नाही तर आणि परत आणि पाऊस बीस आला झोप लागल्यावर तर मुंबई यायची. तर राहून दे. ती बिताडाला कशी धरून झोपल्या बघा, जसं काही खाटावरून खाली पडणार आहे अशी रोज असते. त्याला एक तर खाटाला नाही तर ते बिताडाला धरत्या आणि हसत्या बघा. आहे काय असे असत असत्या. तिचा हात इथं पडला आहे, या हातासंग मज्जा करत बसले. आहे काय हात राहिला ते खांजावा लागते. चला लाईट घालवतो आता जरा तासभर पडतो मी. पण पाणी येणार आहे अजून, किती वाजता येते माहित नाही. तर उठल्यावर तुम्हाला बघूया काय करायचं आपण. हा तर अशा तऱ्हेने भाऊ आणि माझ्या भावाचा पाणी येणार होतं. ते वाजले संध्याकाळचे 5. आत्ता पाणी बरोबर आणि तुमच्या भावानं पाणी चालू केला. पाईपा सगळ्या ओकेमध्ये जोडून घेतल्यात. एवढं सगळं भरायचं, टाकी पण भरायचे. इकडे बाहेर जाणे आहे, एवढी भांडी आहेत. पाईपा सगळ्या जोडून घेतले. त्यात पाऊस यायला लागला. पण आता सकाळी 9-10ला म्हणून सोडल्यावर माझं पाणी आता पाईपा जोडली. म्हणून डीमार्टला पण जायचं मला अजून. आता मोठं पहिला मी भरून घेतो मालकांना, नंतर म्हटलं तुम्ही भरा. कारण झोप लागलेली माझी 3:30ला वाजता. आता पाणी आल्यावर जागा आली, पाट्टू करून उठलो. पाईपा जोडल्या तेवढ्या तर सुरुवातच केली आहे पाणी भरायला. 7:30-8 मिनिटात पाणी भरून येते. कारण पाणी भरपूर मोठ्या दाखवत थांबा तुम्हाला. पाणी वावाय मोटर सुद्धा लावली नाही आपण. 1.5 टाक्याचं पाणी एवढं मोठं. मोटर लावली तर मग घरात बाहेरच जाते पाणी. पाणी भरून झालं मगाशी. अंधार पडायचं ते पाणी तेवढं भरून घेतलो आणि डीमार्टला गेलतो. आता डीमार्ट मधलं काय काय आणलं दाखवत थांबा तुम्हाला. पहिला तर आईसाहेबांना इथं उठून सिंहासनावर बसवले. आत उंदीर बोंबला लागलाय खाडखोड करायला काय. तर डीमार्ट मधनं काय काय आणले दाखवतो मला. हा लय खरेदी केल्या, लय म्हणजे बऱ्यापैकीच केल्या. एवढी पिशवी भरल्या. हे पिशवीत काय काय, पहिला सगळ्यात आधी तर पावसाळा चालू आहे आणि हे आणले काय म्हणते त्याला, हां हे पाय पुसण्या 2 आणल्या. मळ खपाव असाव्या, धुयाला व्यवस्थित यावं म्हणून आणल्यात व्यवस्थित 2 कलरच्या बघून. हे कितीला पडलं आपल्याला? हे 45 रुपयाला एक, म्हणजे 90 रुपयाला 2 पाय पुसणे आणल्यात आपण. आणि राहिलं काय करतो ना, मग सगळं दाखवतो ना काय काय आणले. जास्त काय नाही, जेवढं महिनाभर आता ज्या वस्तू लागणार आहेत. हे चप्पल आणले, चप्पलची किंमत किती आहे? 99, म्हणजे हे 100 रुपये. ते 100 आणि 100 200 रुपये झालं. दुसरी गोष्ट खायला जास्त काय आपण गोड खात नाही. आणि मम्मी आणा म्हटलेलं म्हणून हे एक चॉकलेट आहे, डार्क फॅन्टसी आणि लिटल हर्ट्स. हे बघितले की लहानपणीची आठवण येते. हे बघायला हे आणले तर 2-3 वस्तू झाल्या. टोटल बिल किती झालं तर सांगतो तुम्हाला. आणि हे राहिलं, हां ही उशीचा कवर आणलाय. कारण ते उशीनं की नाही उशी व्हायला लागल्या तेलकट. त्यांना ती उशी दे का इकडं म्हणताना उशीचं कवर बिघून आलो. नाही मगाशी जरा हे झालं नाही ते व्हिडिओ करायचा होता म्हणून ठेवलं नाही तिकडं. घरा इकडे ओढ नसतं. हां बासूर. हां ही उशीचा विषय कसा सांगतो मला. हिची काय किंमत आहे उशीची? 49 रुपयाला कवर आहे. 50 रुपये.
ते काय जास्त सगळं हेच असतं या ह्याला घालून टाकतो लागलंच म्हणजे आईसाहेब आमच्या निवांत झोपते त्याला. तर ह्याला विषय कसा आहे कवरला असं ह्याला घालायचं ह्यात आणि हे असं पॅक होते. ओके ही कवर इकडनं घालायचा ही फक्त ह्यात ढकलायचं असं आणि हे ह्याच्यावर ठेवायचं. ओके हा कवर डन झालेला आहे आपला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पावसाळ्यात कापड वाळत नाहीत म्हणताना एक टावेल आणलोय नवीन. तो टावेल आपला लेक काळा झालाय त्याला धुवून गरम पाण्यात घालून घालून वैतावले. होय मोठा आणलाय तो मावत बी नव्हता. तीच बरं झालता तो टावेल म्हणताना लांब लचक टावेल आणलाय याला. एवढा लांब लचक आणलाय 3 जण बसतील एवढा टावेल आहे. याची गडे गाणे उघडत्या 3 जण बसत नाहीत सांगा लागलो मी. नाहीतर आणि अंचेला तुम्ही 3 जण कुठनं बसवालाय तसं काही नाही. तर एवढ्या सगळ्या वस्तू आपल्या टोटल आहेत. ही कवर टावेल त्यानंतर हां हे एक राहिले हे एक बॉक्स आणलाय साबणचा बॉक्स. तर 5-6 महिने बघायची गरज नाहीत एक साबण आहेत एवढा आपला 5-6 महिने निवांत जातो गजगजीत. टावेल उशीचं कवर साबण एक चप्पल हे खायला 2 पुढं ॲक्च्युली 2 नाही 4 आणल्यात सांगतो नंतर तुम्हाला त्याचा विषय. आणि हे पायपुसणे एवढं सगळं मटेरियल आपली म्हणजे आपण खट्ट बऱ्यापैकी खरेदी केल्या जवळजवळ 600 रुपयाची खरेदी झाल्या एवढी सगळी आपली. ऐक आता संध्याकाळचं जवळजवळ 8-8:30 वाजल्यात. तर बघूया तर जाऊन डबाने आणायचा आहे. किती वाजले 8 वाजल्यात काय 8 वाजल्यात. जाऊन डबा आणायचा आहे सगळं 8:45 झाल्यात. बघतो आता सगळं सामान साहित्य भरून ठेवतो जाऊन डबा घेऊन येतो. आता बघतो काय करायचं कामं काय नाही अजून. पाणी भरून बी मगाशी वैताग आलाय. तर उशीर मगाशी लई काय दिसाल ती त्या हिशोबाची उशीर एकदम खट्ट नवीन टकट्टा ट्रीट करून टाकले. बघूया जेवणार आहे जेवायला काय ते बघायला पाहिजे मेनू आज. भुका पण लागल्यात सोडा आता. तर जेवून मस्त पैकी झोपून टाकणार निवांत कारण परत सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या जमलं तर जाणार आहे सकाळी कोल्हापूरला. चला व्हिडिओ जर याच्या पुढचा नाही आला तर जाता आता लाईक मारून जावा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.